देखिए मैं तो अयोध्या गया था। अयोध्या में जैसे कल आया तो कल ही मैंने इधर मैदान पे आया और प्रोग्राम तो बहुत बढ़िया प्रोग्राम है और व्यवस्था की है, बहुत बढ़िया की है। डांस कॉम्पिटिशन को आया हूँ क्यों आता सबस्क्राईब करावं। पुरुष असू दे, महिला असू दे, लहान मुलं असू दे, कुणी चालेल, फक्त मोबाईल मधून तुम्हाला भाग लेने वाले वो अलग अलग टाइप के डांस देखिए सगळ्यांनी सबस्क्राईब इतना आणि थोड्याच वेळामध्ये आपण इतना यानी डांस करने का त्यासाठी सगळ्या स्पर्धकांना विनंती आपण समोर बसून घ्यायचं आहे और सभी लोगों से रहने वालों से कि आप जरूर कार्यक्रम में आइए। कल भी कार्यक्रम है, जरूर यहाँ पधारिए। आप इतना बढ़िया प्रोग्राम हो रहा है कि और इतना डिसेंट सफाई से स्टॉल लगे हुए हैं। प्रतिष्ठान देखा बहुत बढ़िया है जो काम सांस्कृतिक काम हुआ है ऐसे जो उसके अंदर उसमें बढ़ोतरी हो जाएगी। ये जो प्रोग्राम आज है 1 तारीख से लेकर 8 तारीख 8 दिन का ये प्रोग्राम रखा गया है, जिसका नाम दिया गया है खासदार चषक। और जो चेंबूर युवा प्रतिष्ठान की तरफ से दिया गया है, उसमें 1 से लेकर 8 तक हर दिन नया नया प्रोग्राम है। बच्चों को डांस है, बच्चों को सिंगिंग है और कल्चर प्रोग्राम है बच्चों का। तो बहुत शानदार नमूने से बच्चे लोगों का प्रोग्राम हो रहा है। सिंधी समाज को आह्वान कर रहे हैं हमारे फेसबुक के माध्यम से, हमारे व्हाट्सएप के माध्यम से और हम माउथ टू माउथ टेलीफोन के तरह से सब लोगों को हम ये बताया जा रहा है कि हमारा सिंधी समाज का जो प्रोग्राम है वो 7 मार्च को रखा गया है, शाम को 6 से लेकर 10 बजे तक, जिसमें बहुत सिंधी कल्चर प्रोग्राम रहेगा। सिंधी ग्रुप की डांस रहेगी, सिंधी जो कल्चर का प्रोग्राम है उसको और सब सिंधियों को हम आह्वान करते हैं, नम्र विनती करते हैं 7 तारीख को अपना समय निकाल कर और इस आरसीएफ गार्डन में आए और अपने सिंधी समाज की शान बढ़ाएं। तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही जेव्हा स्कॅन कराल तेव्हा तुम्हाला एक लिंक येणार व्हॉट्सअपची, त्याला तुम्ही फक्त जॉइन केलेला आहे। 1 आठवड्याचा हा रंगारंग कार्यक्रम आहे। कॅमेऱ्यातून तुम्ही जेव्हा या शैक्षणिक QR कोडला स्कॅन कराल तेव्हा तुम्हाला एक लिंक येईल आणि त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला असे व्यापलं गेलंय की त्याच्यामध्ये वयाचं जर तुम्हाला
हे नाही, मर्यादा नाहीये, म्हणजे मुक्त व्यासपीठ दिलं गेलंय कला आणि क्रीडा ह्यासाठी। त्यामुळे चेंबूरचे सगळे चेंबूरचे नागरिक याच्यामध्ये सहभाग झालेले आहेत। पहिल्या दिवशी सुंदर असा कोळी नृत्याचा कार्यक्रम सादरीकरण केलं गेलं आणि काल अगदी सुंदर कोकणातली परंपरा जी आहे पालखी महोत्सव किंवा पालखी नाचवली जाते ज्या प्रकारे, ती परंपरा ती संस्कृती चेंबूरवासियांना पाहायला मिळाली या माध्यमातून आणि सुंदर असा कार्यक्रम काल पालखी महोत्सवाचा झाला। आणि आज ज्या लहान मुलांच्या मोठ्यांच्या नृत्याच्या स्पर्धा आयोजित केल्या, बघाल तर लहान मुलांना एक सुंदर एक व्यासपीठ मिळालं आपली कला सादरी करण्यासाठी। आणि उद्या ही गायन आणि स्पर्धा असा आहे, महिलांसाठी पैठणी होम मिनिस्टर अशा कार्यक्रम ठेवले आणि खरोखर मी महादेव शिगवणजी यांना अभिनंदन त्यांचा करू इच्छिते, धन्यवाद करू शकते। असा सुंदर रंगारंग कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। तिथे खाद्य महोत्सव पण आहे, चेंबूरकरांनी पण त्या खाद्य महोत्सवाचा पण आनंद घ्यावा। विविध असे खाद्य स्टॉल इथे आयोजित केलेले आहे आणि रंगारंग कार्यक्रम आहे। एक मेजवानी पर्वणी म्हणाल तर चेंबूरच्या नागरिकांना दिली गेली आहे, तर त्याचा चेंबूरच्या नागरिकांनी लाभ घ्यावा आणि मी पुन्हा युवा प्रतिष्ठान सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करते। चेंबूर में जो संसद चषक हो रहा है, खासदार चषक जो मनाया जा रहा है, उसका उद्देश्य है कि हर चीज़ के साथ युवक जो है वह खेल के साथ में और समाज के साथ में लोगों के साथ में जुड़े और लोगों के साथ में जुड़ के उनका बौद्धिक विकास हो, शारीरिक विकास हो और समाज का भी मानसिक विकास हो। आज धीरे धीरे ऐसा होते जा रहा है कि लोग अकेले पढ़ते जा रहे हैं, अकेले होते जा रहे हैं, मैदान पे नहीं उतर रहे हैं, वीडियो गेम हुआ, टीवी हुआ, उससे बच्चे निकल नहीं पा रहे हैं। उनको जोड़ने के लिए और एक खेल को जो नरेंद्र मोदी जी की एक इच्छा है कि हिंदुस्तान खेले और आगे बढ़े, उसको प्रस्तावित करने के लिए, उसको बढ़ावा देने के लिए इस तरह का कार्यक्रम रखा गया है। और ये कार्यक्रम में ऐसी अपेक्षा है कि हजारों से हजार बच्चे भाग लेंगे, सैकड़ों फूड स्टॉल लगे हैं, उस समाज के लगे हैं जो कोकण का है, विदर्भ का है, रत्नागिरी का है, ये सब की जानकारी सबको मिले और सब एक दूसरे से हिल मिल के समाज की रचना करें। नमस्कार, मी श्रुतिका सावंत, युवा चेंबूर प्रतिष्ठानतर्फे बोलते। महादेवजी आमचे अध्यक्ष आहेत आणि दरवेळी त्यांचे कार्यक्रम सगळे सक्सेस असतात आणि खूपच छान ह्या कार्यक्रमाची पब्लिसिटी भरपूर झाली आहे, त्याच्यामुळे पब्लिक आमच्याकडे भरपूर येणार। स्टॉल लावले, नंतर कोळी डान्स आहे, सांस्कृतिक आणि भरपूर काही व्हेरायटीज आहे, म्हणायला हरकत नाही आहे। आणि हे सगळं श्रेय जातं आहे महादेवजींना आणि सपोर्ट केला आहे राहुलजींनी, नंतर RCFचे संदीप कदम ना, संदीप कदमजींनी आणि छानच कार्यक्रम होतोय। धन्यवाद। हा पहिल्यांदाच तिघांनी मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे, फार मोठा कार्यक्रम आहे आणि आमचं एकाएकी पूर्ण महिला, लहान मुलं आणि 8 दिवसाचा हा कार्यक्रम आहे आणि वेगवेगळे यांचे संस्कृतीचे कार्यक्रम आहेत आणि खूप म्हणजे हे होणार ते चांगल्या पद्धतीने आणि भरपूर त्यांना जल्लोष होणार आहे आता इथे आणि आम्ही खूप मजा करणार आहेत, महिला आणि लहान मुलं वगैरे आम्ही भरपूर हे करणार आहे आणि या पुढे आता हे पहिलाच आमचं आहे, याच्यानंतर पण आम्ही भरपूर प्रयत्न करणार की आणखीन चांगला होण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही। कोणत्या शब्दात सांगायचं हे समजत नाहीये की RCF मध्ये असा भव्य दिव्य प्रोग्राम आमच्या शिवगण साहेबांच्या माध्यमातून माझे खासदार शेवाळे ह्याच्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत व तसेच स्टॉलच्या माध्यमातून खाद्यपदार्थ म्हणा किंवा जातीच्या सगळ्या जातीचे सगळ्या संस्कृतीच्या लोकांच्या माध्यमातून जे काही डान्स असतील किंवा गायन असेल ते जे काय आहे ते मुलांपर्यंत पोहोचेल व त्या मुलांना इथून पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळेल, हीच अपेक्षा। आणखीन काय हा फेस्टिवल करण्याचं म्हणजे महादेव शिवगण साहेबांनी मनामध्ये आणलं की आपण काय ते चेंबूरमधील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे। त्याचप्रमाणे जे काही बचत गट आहेत त्या बचत गटांतून रोजगार निर्मिती झाली पाहिजे
अशी त्यांची संकल्पना होती। त्या संकल्पनेतून हा महोत्सवाची निर्मिती म्हणजे आम्ही हे करायचं ठरवलं आणि हे करत असताना यासाठी बळ आम्हाला खासदार राहुल शेवाळे साहेब यांनी याच्यासाठी बळ दिलं आणि हे बळ मिळतच असताना आम्हाला RCF कर्मचारी संघाचे कदम साहेब यांनी हे मैदानसुद्धा उपलब्ध करून दिलं आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही या चेंबूरमध्ये सुरुवात करत हा प्रथम कार्यक्रम आहे आणि लोकांचा याला भरभराटून प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आज या कार्यक्रमाचा पहिलाच दिवस आहे। आमचे सन्माननीय खासदार राहुलजी शेवाळे साहेब थोड्याच वेळात तिथं उद्घाटनासाठी या कार्यक्रमाचे येत आहेत। चेंबूर युवा प्रतिष्ठान आणि RCF कर्मचारी संघाच्या माध्यमातून हा आम्ही कार्यक्रम आयोजित करतो आहे। याला सहकार्य सन्माननीय खासदार राहुलजी शेवाळे साहेबांचा लाभलेला आहे आणि आत्ताच शिवगण साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की चेंबूरमधील लोकांना या कार्यक्रमात म्हणजे एक चांगला आनंद घेता येईल। आमच्या माध्यमातून चेंबूरमधील जास्तीत जास्त लोकांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती पोहोचण्याची व्यवस्था आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे आणि चेंबूर असेल, RCF कॉलनी असेल, डोंगरे पार्क असेल, आजूबाजूचा वाशीनाका परिसर असेल, त्याचबरोबर आशिष थिएटरच्या बाजूची जी वसाहत वगैरे असेल तेथील सर्व लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचलेला आहे। आम्हाला लोकांचे फोन देखील येत आहेत आणि लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीचं आयोजन करताय। आज यहाँ पे अपन हमारे विभाग के खासदार राहुल शेवाळे जी के नेतृत्व में खासदार चषक ऐसा एक इवेंट करने जा रहे हैं। सांस्कृतिक कार्यक्रम है, स्पोर्ट्स है, एक आज से लेके 8 तारीख तक लगातार हर एक समाज से जुड़ा हुआ एक सांस्कृतिक कार्यक्रम यहाँ होने जा रहा है। आज अपन जो हमारे चेंबूर में रहने वाले कोली बांधव हैं, कोली आगरी, उनके लिए एक हम कोली महोत्सव करके आज का दिन हम मना रहे। वहाँ पे कोली नृत्यों का कार्यक्रम होगा। कल फिर कोकण के लोग यहाँ पे बहुत से हैं हमारे चेंबूर में, तो कोकण की संस्कृति लोगों तक पहुँचाने के लिए हम उसके लिए प्रयास करेंगे। उत्तर भारतीय हमारे यहाँ पे बहुत है, तो उत्तर भारतीयों का भी अभी जैसा शिमगोत्सव बोलते हैं हम, जो वहाँ मनाते उनका एक दिन यहाँ पे एक कल्चरल कार्यक्रम है। वैसे ही हमारे सिंधी भाई यहाँ पे है, तो उनका भी एक दिन का कार्यक्रम है। ऐसे हर समाज के इस चेंबूर में रहने वाले सभी समाज के लिए हमने एक महोत्सव का आयोजन किया है राहुल शेवाळे जी के नेतृत्व में, और उसका शुभारंभ आज हो रहा है। राहुल जी अभी आएंगे यहाँ पे और इसके उद्घाटन करेंगे। एक अच्छा भव्य दिव्य नई संकल्पना, नई सोच लेके आज हम यहाँ चेंबूर में कार्यक्रम कर रहे। मेरे को लगता है हमारे यहाँ सभी समाज के लोग इसमें सहयोग देंगे और एक कार्यक्रम ऐसे से होगा। तो वो हमने सोचा कि जो बचत गट वाली महिलाएं हैं, हमारी बचत गट के लोगों को एक रोजगार का प्रावधान हो और रोजगार उनका उपलब्ध हो, इसके लिए हमको उनको बुलाया है। निःशुल्क हम उनको स्टॉल दिया है और उनको कहा है कि आपके कम से कम आपका उत्पादन ज़्यादा से बिके, इसलिए कम रेट में आप यहाँ आपका बेच सकते हो। 8 दिन का महोत्सव है, तो उनको भी 8 दिन का कुछ आमदनी यहाँ से मिल सकती है, उनको रोजगार मिल सकता है। खूप छान आहे। वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी वेगवेगळे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत। पहिल्या दिवशी आगरी कोळी सांस्कृतिक कार्यक्रम होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी ढोलवादक व पालखी नृत्य होतं की जे मुंबईच्या लोकांना बघायला मिळत नाही। खूप छान असं त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता। आज नृत्य स्पर्धा आहे, उद्या गायन स्पर्धा आणि फुगडी स्पर्धाच्या विविध स्पर्धा, त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन शिवगण साहेबांनी केलेलं आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना एक सुखद संध्याकाळ जाण्यासाठी खूप छान असे कार्यक्रम घेतलेले आहेत। या कार्यक्रमासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। प्लॅटफॉर्मच आवश्यक असतात, जेणेकरून या छोट्याशा प्लॅटफॉर्मवरूनच मोठे कलाकार, मोठे क्रीडापटू घडत असतात। छोट्या जर स्पर्धा झाल्या त्यातूनच त्यांना त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या शिक्षकांना मुलांमध्ये असलेलं टॅलेंट या छोट्याशा स्टेजवरून दिसतं आणि त्याच्यामुळे ही मुलं भविष्यात पुढे जाऊ शकतात। त्यामुळे या लेवलवरती या असे वेगवेगळे कार्यक्रम होणं आवश्यक आहे। या 1 तारखेपासून आमचा चेंबूर युवा प्रतिष्ठानचा जो कार्यक्रम चालू आहे, चेंबूरच्या होतकरू मुलांसाठी, स्पर्धकांसाठी, प्रतिभावंत विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आहे। पूर्ण दिवसभराचे कार्यक्रम आहेत, स्पोर्ट्स आहेत,
तुम्ही रांगोळी स्पर्धा वगैरे पासून सगळं आम्ही कार्यक्रम इथे घेतलेले आहेत. डान्स तर आहेच, विविध समाजाच्या लोकांना पण आम्ही एकत्रित करून इथे रोजचे आमचे कार्यक्रम आहेत. सिंधी समाजाचा असू दे, कोकणी समाजाचा असू दे किंवा उत्तर भारतीय लोकांचा असू दे, आम्ही हा सलग 8 दिवसांचा कार्यक्रम इथे ठेवला आहे. लोकांचा प्रतिसादसुद्धा चांगला आहे आणि RCF कंपनीच्या RCFच्या युनियननी खूप मदत केली आम्हाला हे RCFचं ग्राउंड मिळवण्यासाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा खूप मदत केली आहे. मी चेंबूरच्या जनतेला आवाहन करतो की या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवा. चेंबूर प्रतिष्ठानतर्फे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खासदार चषक खाद्य महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि चेंबूर वासियांना खरं तर ही मोठी पर्वणी आहे आणि चांगला प्रतिसाद आहे. रोज वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात. त्याच्यातलीच आजची ही नृत्य स्पर्धा आहे, छोट्या गटापासून तर मोठ्या गटापर्यंत. आणि उद्या गायन स्पर्धा आहे. वेगवेगळ्या स्पर्धेचं आयोजन ठेवलं. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहत असाल खाद्य महोत्सवही ठेवलेले आहे. वेगवेगळ्या पदार्थांची आमच्या चेंबूरवासियांना चव चाखायला मिळावी याचा आनंद सर्व चेंबूरवासी या ठिकाणी घेत आहेत. खरं तर या सगळ्यासाठी मी या ठिकाणचे माजी नगरसेवक महाज्योती शिकवण यांचे हार्दिक आभार मानतो की ते असे नेहमीच असे चांगले उपक्रम घेत असतात. त्यांचं खरं तर धन्यवाद.